कोवाड इथं वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात। सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक चंद्रकांत पोतदार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। चंदगड तालुक्यातील कोवाड येथे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात सर्वगुण संपन्न होण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक चंद्रकांत पोतदार यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष MV पाटील होते। प्राध्यापक पोतदार म्हणाले, भाषा ही समाजाच्या उत्कर्षासाठी असते। कोणतीही भाषा कनिष्ठ नसून ती त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ असते। मराठी साहित्यामधील विचारचिंतन विद्यार्थ्यांना आयुष्याला दिशा देणारे आहे। संत साहित्य, स्वातंत्र्य गीत, समरगीते, लावणी, पोवाडे यामधून इतिहास, संस्कार आणि प्रेरणा मिळते। तरुण वय अत्यंत नाजूक असल्याने विद्यार्थ्यांनी आई वडील आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार जपत योग्य मार्ग निवडावा असे त्यांनी सांगितले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला। पाहुण्यांची ओळख डॉक्टर RD कांबळे यांनी करून दिली। क्रीडा विभागाचा अहवाल प्राध्यापक RT पाटील तर सांस्कृतिक विभागाचा अहवाल डॉक्टर VK दळवी यांनी सादर केला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांचा सत्कार करण्यात आला। अर्थशास्त्र विषयात PhD प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर पाथरवट यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच प्राध्यापक RT पाटील आणि प्राध्यापक AK कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यानंतर वार्षिक क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। मराठी भाषा दिनानिमित्त सर्वोदय या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले। दुपारी कलारंग 2026 या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य आणि विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले। कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट NS पाटील, सचिव SM फर्नांडिस, खजिनदार गोविंद्र प्रभू पाटील यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे आणि डॉक्टर सुनीता कांबळे यांनी केले, तर आभार डॉक्टर AK कांबळे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।